श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। माझे सर्व भाविक भक्त, माझे गोपाळ कृष्ण स्वामी यांचे भक्त, माझे दयाळू मयाळू माझे माय बाप श्री चक्रधर स्वामी यांचे भक्त, आज प्रभू श्री चक्रधर स्वामी यांचा जन्मोत्सव अवतार दिन आहे। आज आपण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे अवतार दिनानिमित्त आपण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा जन्मोत्सव वाचूया, ऐका। श्री चक्रधर जन्मोत्सव प्रारंभ। पुत्रं विशाल देवस्य नित्यमुक्ति प्रदायकं मालनी परमानंदनं वंदे श्री चक्रधर विभु, वंदे श्री चक्रधर विभु। श्री चक्रधरा परब्रह्मा परमेश्वरा, जीव उद्धरण्यासी यावे भुवरा, दंडत माझे स्वीकारा करा। जय जय स्वामी श्री चक्रधरा। गुजरात देशी भरवस नगरी, विशाल देव माता मालनी, पुत्र त्यांना एकची होता, अचानक तो गेला मरोनी, प्रेत यात्रा त्यांची काढुनी। गुजरात देशात भरवस नगरात विशाल देव आणि मालनी माता यांना पुत्र एक होता आणि तो अचानक गेला, अचानक समजा मरून गेला। प्रेत यात्रा त्यांची स्मशानात काढुनी, त्यांची प्रेत यात्रा स्मशानमध्ये काढली म्हणजे नेली। स्मशानात भूमी आले घेऊनी, स्मशान भूमीत मध्ये घेऊन आले। द्वारकेत होते प्रभू श्री चक्रपाणी, द्वारकेत श्री चक्रपाणी प्रभू बसले होते, तप करून राहिले होते एका गुंफेच्या आत। श्री द्वारकेत होते प्रभू चक्रपाणी, गुंफेचे आत बसले आसन मांडुनी। द्वारकेत श्री चक्रपाणी प्रभू गुंफेच्या आत तपश्चर्या करत होते। कामाख्या नामे हट योगिनी रूप सुंदर प्रभूचे बघुनी। कामाख्या नावाची एक स्त्री म्हणजे ती वेश्याच होती आणि तिचे मन प्रभूंवर मोहित झालं आणि ती कामवासना घेऊन तिथं परमेश्वराजवळ आली। विषय वासना मनी धरोनी, उभी राहिली द्वारी येऊनी, आणि दरवाज्यात गुंफेच्या बाहेरच्या दरवाज्यात ती उभी राहिली। दत्त प्रभूची तिला शपथ घालुनी, श्री चक्रपाणी प्रभूंनी तिला दत्तात्रय प्रभूंची शपथ घातली। प्रभूंनी आपले शरीर सोडुनी, प्रभूंनी आपले शरीराचा त्याग केला, कारण ते हटयोगिनी होती, ती जाऊन नव्हती राहिली, तर प्रभूंनी शरीराचा त्याग केला। आपुले शरीर सोडुनी भरवस नगरी आले निघुनी, आणि भरवस नगरात प्रभू आले। हरिपाडाचे रूप पूर उठवुनी, शेके 1142 विक्रम सहस्त्री। हरिपाड देव तिथं वारले होते, त्यांचे शरीर प्रभूंनी ते सरणावरी ठेवले, प्रभूंनी ते स्वीकार केलं। प्रभूंनी त्या शरीरात त्यांचा आत्मा प्रभूंनी उभय शक्ती अवतार म्हणजे त्या प्रेतामध्ये स्वतः प्रभू गेले। हरिपाडाचे देव पूर उठवुनी, शेके 1142 विक्रम सत्वरी। 1142 मध्ये प्रभूंनी त्या मूर्तदेहा अवतार स्वीकार केला। भाद्रपद मासी द्वितीया तिथी शुक्रवारी, तो दिवस होता भाद्रपद द्वितीमासी तिथी, भाद्रपदाची द्वितीय आणि वार होता शुक्रवार। माध्यान काळी दिवसा दुसऱ्या पहरी हरिपाडाचे देह स्वीकारुनी, मध्यान काळी दिवसा दुसऱ्या पहरी हरिपाड देहाने स्वीकार केला। पित्याने पुत्राचे मुख बघुनी, म्हणजे हरिपाड देवाचे पिता होते, त्यांचे मुख परमेश्वराचे मुख त्यांनी पाहिले। प्रभूंनी पाहिले नेत्र उघडोनी, आणि ते प्रेतात प्रभू गेल्यानंतर त्यांनी डोळे उघडले। तेव्हा आश्चर्य वाटले सर्वांच्या मनी, सर्व जनता आश्चर्य झाली की हरिपाड जिवंत झाले। पुत्र जिवंत झाला पाहुनी,
त्यांना असं वाटलं आता पुत्र आपला जिवंत झाला. शंका आली त्यांच्या मनी, त्या प्रभूच्या हरिपाठ देवाच्या पिताच्या मनात शंका आली. सिद्ध साधक पुरुष असेल कोणी, म्हणजे हा सिद्ध साधक पुरुष असेल म्हणते, हा असा तसा नसेल म्हणे. चहूकडे फिरोनी या, सगळे इकडे नगर पाहिलं त्यांनी फिरून. बघा शोधून, त्यांनी सगळ्या नगरात त्यांचे सैनिक पाठवले, जा पाहून या माझ्या पुत्राच्या देहात कोणी प्रवेश केला ते पाहून या म्हणे. कोणी न विस्ता सांगती येऊनी, कोणी दिसलं नाही म्हणते, कोणी दिसलं नाही म्हणे, आम्ही पाहून आलो म्हणे. कोणी म्हणती आचरण त्यांचे बघुनी, लोक त्यांना म्हणू लागली तर तुमच्या पुत्रासारखं आचरण आहे का त्यांचं, ते पहा म्हणत, तुम्ही बघून घ्या म्हणत. वाजत हरिपाळाचे आले माला घेऊनी, वाजत गाजत हरिपाळ देवाला मालात घेऊन आले. हरिपाळाचे आचरण जसे तसेच स्वामींनी स्वीकारूनी, हरिपाळ देवाचे जसे आचरण होते, घरात वागणं बोलणं चालणं जसं होतं तसंच स्वामींनी स्वीकार केलं, म्हणजे तसेच करू लागले. जुगार खेळण्यास हरिपाळ जाती द्रव्य घेऊनी, हरिपाळ देवांना जुगार खेळण्याची तिथं आदत लागली. रोज हरिपाळ देव द्रव्य घेऊन जुगार खेळायला जात असत. एके दिवस द्रव्य सारे आले हरोनी, एक दिवस हरिपाळ देव सगळं द्रव्य हारले. तुमचे द्रव्य द्यावे मागती माला येऊनी, तुमचे म्हणजे देवांनी सांगितलं की म्हणते मी द्रव्य सगळं हारलो, मला लोकांना द्यावा लागते, मला द्या म्हणतात. तुमचे द्रव्य देईल तेव्हाच अन्न सेविल असे, प्रभूंनी त्यांना गोपाळांना सांगितलं तुमचं द्रव्य देईल तेव्हाच मी अन्न सेवन करील म्हणे, म्हणजे अन्न जेवण करील. शपथ गोपाळाची घेऊनी, गोपाळ कृष्णांची शपथ घेतली की मी द्रव्य दिल्याशिवाय मी गोपाळ कृष्णाची शपथ मी अन्न ग्रहण करणार नाही म्हणे. ते लोक गेले आपापल्या घरी निघोनी, लोक आपापल्या घरी गेले निघून. ते लोक गेले आपापल्या घरी निघून. कमळा राणीस मागती दागिने द्यावे काढूनी, राणी म्हणे दागिने आणले आई बापाच्या घरूनी. स्वामींनी कमळा राणी, हरिपाळ देवाची पत्नी कमळा राणी होती आणि चक्रधर स्वामींनी त्या हरिपाळ देवाच्या देहात स्वीकार केलेला होता आणि त्या राणीला म्हटलं देवांनी की म्हणते तुमचं दागिने द्या मला, ते गोपाळांना द्या, म्हणजे त्यांचं घेतलेलं कर्ज मला परत करायचं म्हणे. तर कमळा राणी म्हणते की ते दागिने मी माझ्या आई वडिलांकडून आणलेले म्हणे, ते मी देत नाही म्हणे. राणी म्हणे दागिने आणले आई बापाच्या घरूनी, नाही देणार दागिने असे सांगुनी. प्रभू सियाला क्रोध ते बसले रुसुनी, प्रभूंना राग आला, क्रोध येऊन प्रभू रागात बसून राहिले. एका कोपऱ्यात एका रूम मध्ये जाऊन बसून राहिले. जेवण करायचे त्यांनी दिले सोडूनी, प्रभूंनी जेवण करणं बी बंद करून टाकलं. प्रभू राती नित उदास होऊनी, प्रभू उदास झाले, उदास राहत होते. प्रभू जेवत नव्हते, पाणी पित नव्हते, एकदम उदास राहत होते. एके दिवशी विचारले माता पित्यानी, प्रभूंना आई वडिलांनी विचारले मी द्रव्यात द्रव्य हरवलो असे सांगुनी. प्रभूंनी आई वडिलांना सांगितलं मी द्रव्यात जुगारात द्रव्य हारलो म्हणे, असे प्रभूंनी त्यांना आई वडिलांना सांगितले. त्या सर्वांनी बोलावून द्रव्य दिले पित्याने, त्या म्हणजे सर्वांना बोलून जे ज्यांच्या जवळून जे घेतलेलं होतं द्रव्य हारलेले होते ते सर्वांना देवांनी बोलवलं. हे हरिपाळ देवाच्या पित्यांनी बोलवलं आणि त्यांना सगळ्यांना द्रव्य दिलं. कमळा राणीची खंत धरुनी म्हणी राम यात्रेचे निमित्त करुनी, कमळा राणीची म्हणजे त्यांच्या देवाची पत्नी कमळा राणी, तिची खंत धरुनी राम यात्रे निमित्त गेले निघुनी. बहुत सैन्य सारे सोबती दिले पित्याने, पित्याने त्यांच्या जवळ सैन्य पाठवलं की जा बुवा देवाची तब्येत कशी राहते काय राहते तर तुम्ही एक एक जण मला कळवत राहा, येत राहा. माग सैन्य भरपूर पाठवले देवासोबत. देवा हट्ट करू लागले मी चाललो म्हणून रामयात्रेच्या निमित्तानं. वर मुक्कामी शिपायासी माघारी देती पाठवूनी, दर मुक्कामाला एक एक गाव आलं की स्वामी त्यांना एक एक माघारी पाठवत होते, जा म्हणून आई वडिलांना देवाची तब्येत चांगली आहे म्हणून सांगा, असं एक एक शिपाई पाठवत गेले देव.
दर मुक्कामी शिपायासी माघारी देती पाठवणी, असे करीत करीत शेवटी शिपाई राहिले दोन्ही. सगळे शिपाई एक 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 करून सगळे देवांनी पाठवले माघारी, म्हणजे आई वडिलांना निरोप द्यायसाठी पाठवलं. आणि आता उरले 2 शिपाई. शिपाई दोन्ही बाजूंनी प्रभू शेजारी झोपले धरुनी. 2 शिपाई होते ते प्रभूंच्या आजूबाजूला झोपले. त्या दोघांना झोपले पाहुनी. प्रभूंनी त्यांना दोघांना झोपलेले पाहुनी. प्रभू तेथून रिद्धपुरा येऊनी. त्यांना झोपलेलंच राहू दिलं आणि प्रभू रिद्धपुरा निघून आले. श्री प्रभू उभे असती हलवाईच्या दुकानी. रिद्धपुराला प्रभू हलवाईच्या दुकानात उभे राहिले. शेंगुळे फेकुनी घे घे चक्रेशा म्हणूनी. शेंगुळे बोरे फेकुनी स्वामी म्हणत होते त्या हलवाईला, घे म्हणते शेंगा बोरे फेकून. परावर ज्ञानाचा स्वीकार करूनी. त्यांना परावर ज्ञानाचा स्वीकार झाला. तेथूनच प्रभूचे नाव पडले श्री चक्रधर. तेथून श्री चक्रधर स्वामींचं नाव पडलं. रिद्धपुराहून चक्रधर स्वामी म्हणून सालबडी आले निघुनी. तेथून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सालबडीला गेले निघुनी. 12 वर्षे ते राहुनी. योगिनी मुक्ताबाईचे कंदमुळे खाऊनी. 12 वर्ष स्वामी सालबडीला राहिले आणि सालबडीला परमेश्वर स्वामी चक्रधरांनी कंदमुळे, मुक्ताबाईची कंदमुळे म्हणजे राणा वनातली झाडं पानं फुडं त्या खाऊन परमेश्वरानं 12 वर्षे तिथं काढली. राणी वनी भ्रमण करोनी. विशाल वृक्षा खाली बसले येऊनी. एक दाट झाड होतं त्याच्या खाली परमेश्वर येऊन बसले. सस्यासी धरण्या पारध्याने शर्त लावणी. तिथं एक ससा पारधी त्याला पकडायला आले सश्याला, आणि तो ससा म्हणजे असा पळत घाबरला तो ससा की आता आपल्याला पकडतात. तर स्वामी एका वृक्षाखाली बसलेले होते. तर स्वामींना त्यांनी सश्याने पाहिले आणि स्वामींच्या मांडीखाली ससा जाऊन म्हणजे असा झोपला. जाऊन असा घाबरला ससा आणि देवाच्या मांडीखाली एकदम शांत येऊन झोपला. ससा पळून आला बसला मांडी खाली येऊनी. कुत्र्याने सश्याचा शोध लावणी. प्रभू म्हणजे त्यांच्याजवळ कुत्रं होतं. ते कुत्रं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींजवळ गेलं आणि त्याच्या मागे हे पारधी केली. तुमचा ससा इथं आहे म्हणून कुत्र्यानं शोध लावला की तुमचा ससा इथं आहे. तर ते पारधी त्याच्या मागोमाग गेले. प्रभू समोर पारधी उभे राहुनी. आणि ते जे शिकारी होते पारधी ते सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या समोर उभे राहिले. विनंती करीती प्रभूसी हात जोडूनी. आणि प्रभूंना विनंती करायला लागले की आमचा ससा द्यावा सोडूनी. स्वामी आमचा शर्तीचा ससा आहे म्हणत आमचा ससा द्या तुम्ही सोडूनी. प्रभूने हात विनंती करीसी प्रभूसी हात जोडूनी. ससा आमचा द्यावाजी सोडूनी. प्रभूने त्यांना उपदेश करूनी. प्रभूंनी त्यांना उपदेश केला. हे गरीब प्राणी रानात राहुनी. जीवन जगती कंदमुळे खाऊनी. म्हणतात हे गरीब प्राणी आहेत रानात, ते तुमच्या काही म्हणजे तुमचं काही नुकसान करत नाही. त्यांचे कंदमुळे खातात आणि त्यांचं ते जीवन जगतात. हे कुणाला त्रास न देती जाऊनी. हे कोणाला काही त्रास नाही म्हणत देत. त्यांची हिंसा करू नये असे सांगूनी. म्हणजे त्यांची हिंसा करू नका, गरीब प्राणी आहेत म्हणते. त्यांना सांगितलं देवानं की गरीब प्राण्याची हिंसा करू नका. उपदेश स्वामीचा ऐकूनी. त्यांनी स्वामींचा उपदेश ऐकला. पारधी गेले प्रभूला हात जोडूनी. पारधी प्रभूला हात जोडले, दंडवत केले आणि म्हणते आता आम्ही असं करणार नाही. पाठीवर त्यांचे हात फिरवूनी. सुवर्ण काया त्यांची करूनी. महात्मे हो आता जा असे म्हणूनी. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी खूप दयाळू मयाळू करुणाळू कृपाळू आहेत. आणि मग सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी त्या सश्याला काय सांगितलं सश्याला सांगितले. महात्मे म्हणते जा म्हणते, आजात व्हा म्हणते, आता जा म्हणते तुम्ही. त्यांच्या अंगावरून पाठवून हात फिरवला आणि सश्याला देवानं सुटका केली. महात्मे हो जा आता जा असे म्हणून चिरंजीवी राहण्याचे अभय देऊनी. म्हणजे जा म्हणते आता उभय म्हणजे तुम्हाला काही आता कोणी तुम्हाला काही करणार नाही म्हणे. 12 वर्षे प्रभूने मौन्य धरूनी. 12 वर्षे तिथं प्रभू एक शब्दही बोलत नव्हते. मौन्य व्रत धारण केलं प्रभूंनी. भ्रमण करण्या निघाले प्रभू निघाले तेथुनी. भ्रमण म्हणजे देव निघाले तिथून चालत 12 वर्षानंतर प्रभू निघाले चालत.
रिद्धपुरा आले निघुनी, तिथून चालत चालत रिद्धपुराला आले प्रभू साळबडीहून. श्री गोविंद प्रभूचे दर्शन घेऊन, श्री गोविंद प्रभू रिद्धपुरला होते, त्यांचे दर्शन प्रभूंनी घेतले. गंगा तीरी मार्गीच्या दिशेने राहायासी आले निघुनी, गंगा तीरी प्रभू रिद्धपुरला आले राहायला आले निघुनी. मूर्तबाई जिवंत करुनी, एक स्त्री तिथं मेलेली होती, पण प्रभूंनी तिलाही जिवंत केले. आणि प्रभूंनी तिला म्हणजे प्रभू भिक्षेला गेले, तिच्या घरी भिक्षेला जात असत आणि प्रभूंनी तिला म्हणजे जिवंत करून तिला सांगितलं की बाई मला भिक्षा वाढा. तर ती बाई उठून जिवंत झाली आणि प्रभूंना भिक्षा वाढायला गेली. तर प्रभूंनी सांगितलं तर जर तुम्ही भिक्षा वाढसाल तर तुमचा मृत्यू जवळ आहे, तर ते भिक्षा तुमच्याजवळ शिल्लक म्हणून तुम्ही आजाद झाल्या म्हणून म्हणजे तुम्ही मरसाल म्हणून तुम्हाला ते भिक्षा एक राहू द्या तुमच्याकडे माझी शिल्लक. प्रभूंनी तिला असे समजून सांगितले. 12 वर्षे प्रभूने मोन्य धरुनी, भ्रमण करण्या प्रभू निघाले तेथून रिद्धपुरा आले निघुनी. श्री गोविंद प्रभूचे दर्शन घेऊनी, गंगा तीर मार्गीच्या दिशेने राहायासी आले निघुनी. मूर्तबाई जिवंत करुनी, भिक्षा वाडा बाई असे म्हणती, नांदेडा येऊनी भांडारे करा मांडी देऊनी. त्या बाईला एक भिक्षा शिल्लक ठेवून तिला जीवनदान दिलं आणि भंडारेकरांना मरती समय प्रभूंनी मांडी दिली. भिक्षा मागती ब्राह्मणाच्या घरी जाऊनी, स्वामी भिक्षा मागत होते ब्राह्मणाच्या घरी जाऊनी. ब्राह्मणाने प्रभूचे रूप बघुनी, ब्राह्मणाच्या घरी प्रभू भिक्षेला गेले आणि तिथं प्रभूंचं रूप बघून ब्राह्मण काय म्हणाला, दष्टपुष्ट तुमचे शरीर असून का मागता भिक्षा खावे काम करूनी. ते ब्राह्मण प्रभूंना म्हणू लागला की तुमचे एवढे तुम्ही धष्टपुष्ट आहात म्हणते, भिक्षा कशाला मागता म्हणे, धष्टपुष्ट शरीर आहे म्हणते, काम करून खावा म्हणते. प्रभू काय सांगतात, प्रभू सांगती काम आम्हासी न सांगे कोणी. प्रभू त्यांना सांगू लागले की काम आम्हाला कोणी काही काम सांगत नाही म्हणत. ब्राह्मणांनी काम सांगुनी, ब्राह्मण म्हणते मी तुम्हाला काम देतो म्हणे. रोज आमच्या गायी आणावे चारुनी, ब्राह्मण म्हणते रोज म्हणते आमच्या गायी तुम्ही चारून आणा म्हणे. प्रभू त्यांना काय म्हणतात, ब्राह्मणाशी सांगितली प्रभूने शर्त आमची असोनी. प्रभू म्हणतात आमची एक शर्त आहे म्हणते, आम्ही आणू म्हणते तुमच्या गायी चारुनी, पण आमची एक शर्त आहे म्हणते, घ्यावे तुम्ही ऐकूनी, आमची शर्त तुम्ही ऐकून घ्या म्हणे. 10 गायीचे सोडून बंद मुक्त करोनी, म्हणते आम्ही गायीला मुक्त करू म्हणते, आम्ही बांधू नये, आम्ही सोडू नये देवा गायीला, तुम्हीच बांधा तुम्हीच सोडा आम्ही गायी चारती रोज नेऊनी. प्रभू रोज गायी खडकावर नेऊन चारायला जात असत. खडकावर बसवणी, प्रभू जेव्हा खडकावर बसत होते बासरी घेऊन तर गायी एकही गाय चरत नव्हती. प्रभूंचे श्रीमुख पाहून गायी तशाच प्रभूंच्या श्रीमुख पाहत होत्या आणि गायीचे तसेच पोट भरून जात होते. म्हणजे प्रभू एवढे दयाळू मयाळू कनवाळू कृपाळू आहेत. मी प्रभूंची महिमा तुम्हाला सांगू नाही शकत. ज्यांना प्रभूंची अनुभव आहे ते प्रभूंची महिमा जाणू शकतात. चमत्कार हा गुराखाने बघुनी, म्हणजे प्रभूंचा हा चमत्कार गुराख्याने बघितला. म्हणजे तिथं ढोरं राखणारा होता त्याने प्रभूंचा चमत्कार बघितला की हे प्रभू म्हणत रोज गायी चारायला आणतात म्हणतात, पण गायी तर काही चरत नाही, वनात झाड नाही पाणी नाही चारा नाही काहीच नाही खात म्हणत. आणि प्रभूंचे मुख पाहून तशाच गायी सगळ्या गायी एकदम शांत बसून राहायच्या. चमत्कार हा गुराखाने बघुनी ब्राह्मणास सांगती येऊनी, तिथं गुराखी होता त्याने हा चमत्कार बघितला आणि ब्राह्मणाशी येऊन सांगितले. घरी न येता ब्राह्मणाच्या प्रभू गेले निघुनी, प्रभू म्हणजे ब्राह्मणाच्या घरी हा चमत्कार त्याने गुराख्याने सांगितला आणि प्रभू तिथून गायी दिल्या त्यांच्या आवारात घालून आणि प्रभू गेले निघुनी. कृष्ण लीला श्री चक्रधराने दाखवली आचरुनी, परमेश्वराशी नाही ओळखले ब्राह्मणाने. म्हणजे प्रभूंनी श्रीकृष्ण अवतार श्रीकृष्ण स्वामींनी चक्रधर स्वामींनी ब्राह्मणाला म्हणजे दाखवून नंतर कळलं की हे स्वामी होते म्हणून त्यांना नंतर पस्तावा आला. नंतर ते रडू लागले, पण स्वामी गेले होते निघून. तेव्हा जाडीच्या देवा प्रभू येऊनी, तिथून प्रभू मग जाडीच्या देवाला आले.
वाघाच्या गुंफेत प्रभू बसले जाऊनी. वाघाच्या गुंफेत प्रभू जाऊन बसले तिथं जाळीच्या देवाला. वाघिणीचे पिल्ले मांडीवर घेऊनी खेळविती पिल्ल्यांना लाड करूनी. वाघिणीचे पिल्ल वाघीण बाहेर गेलीशी आणि तिथं पिल्लं होते वाघिणीची. स्वामींनी ते दोन्ही पिल्लं खेळवले, पिल्लांचा लाड केला वाघिणीचे. तात्काळ वाघिणी ते येऊनी पिल्लांचा लाड स्वामी करत होते आणि तिथून वाघीण बाहेरून आली आणि स्वामींना वाघिणीने बघितले. तिने पाहिले प्रभूला, बसली शांत होऊनी. स्वामींना तिनं पाहिलं, पाहिल्याबरोबर ती एकदम शांत बसली आणि अशी स्वामींची श्रीमूर्ती पाहत बसली. प्राणी मात्रावर प्रेम करावे असे सांगूनी. प्रभू म्हणून म्हणतात तुम्ही मुक्या प्राण्यांवर प्रेम करा. मुक्या प्राणी आपलं काही करत नाही. मुके प्राणी खूप दयाळू, मयाळू, कनवाळू असतात. फक्त आपण प्रेमानं त्यांच्यासोबत वागा. स्वयं प्रभूने दाखविले आचरूनी. प्रभूने आपल्यासाठी आचरून दाखवलं. वाघीण असून ते शांत प्रभूंच्या समोर येऊन बसली, पण काही नाही केले तिने स्वामींना. कोणी एक बाई विहिरीवर आली हांडा घेऊनी. तिथून प्रभू मग कोणी एक बाई, तिथं स्वामी बसलेले होते एका झाडाच्या खाली बाहेर. तर कोणी एक बाई हांडा घेऊन आली विहिरीवर पाणी घ्यायला. पाण्याने भरूनी हांडा उचलला तिचा कोणी न येता स्वामी दिसले झाडा खाली बसूनी. तिला इकडे तिकडे हांडा उचलून द्यायसाठी कोणी दिसलं नाही, तर स्वामी तिला झाडाखाली बसलेले दिसले. कोणी न येता स्वामी दिसले झाडाखाली बसूनी. स्वामीजी यावे हांडा माझ्या द्याव्या उचलूनी. स्वामींना म्हणते माझा हांडा तुम्ही एवढा माझ्या डोक्यावर उचलून द्या. देव म्हणती हात लावावे हांड्यासी चक्रधराचे नाव घेऊनी. देवांनी तिला सांगितलं, एक हांडा देवांनी उचलून दिला आणि देवांनी तिला सांगितलं की तुम्ही हांडा उचल्याच्या वेळेस चक्रधर स्वामींचं नाव घ्या आणि हांडा उचला. अनेक हांडे नेले तिने पाणी भरूनी. मग तिने हांडे असे भरपूर हांडे तिनं पाणी भरून देवाचे नाव घेऊ नेले घरी. चमत्कार हा प्रभूचा पतीला सांगूनी. तिने प्रभूंचा चमत्कार तिच्या पतीला सांगितला की तिथं एक पुरुष आहेत, त्यांना मी हांडा उचलायला लावला आणि त्यांनी माझा हांडा उचलून दिला आणि असे मला म्हणजे त्यांनी सांगितलं की तुम्ही चक्रधर स्वामींचं नाव घ्या, नसे हांडा उचलून न्या. तर तिनं पाणी भरलं. तिच्या पतीने येऊनी स्वामीला गेले घरी घेऊनी. तिचा पती मग त्या बाईने घरी सांगितलं, तर तिचा पती गेला स्वामींना आणायला. स्वामींना घरी घेऊन गेला. क्रमे किडत प्रभू पैठणीसी येऊनी. बाईचा नामे असे तेत महान तपस्विनी. मग तिथून त्याने स्वामींना घरी नेलं, पूजा वस्त्र विरावस्त्र केलं. मग तिथून स्वामी पैठणाला आला. पैठणासी बाईसा असे तेत महान तपस्विनी. म्हणजे पैठणला स्वामी आले. पैठणला एक तपस्विनी बाई होती, ती महान होती म्हणतात, ते तपस्विनी आहे. नगरातील महाजन सारे पूजती येऊनी. त्या बाईला नगरातील लोक सगळे पूजत होते बाईसाला. प्रभूने तिची ख्याती ऐकूनी. प्रभूंनी तिची ख्याती ऐकली की बा अशी तपस्विनी कोण आहे बा, तिचा सगळे जण लोक तिचा हे करतात, पूजा करतात. भेटण्यास तिला प्रभू तिच्या घरी येऊनी. प्रभू तिच्या घरी तिला भेटायला गेले. बसण्यास प्रभूसी दिले तिने पाय पुसणे टाकूनी. प्रभूंना तिने पाय पुसणं बसायला दिले. नजरेशी नजर मिळता प्रभूशी ओळखले तिने. आणि प्रभूंना तिनं पहिले पाहिलं आणि पायपुसणं देऊन दिली. उंच आसनावर ती जाऊन बसली आणि प्रभूशी नजर मिळाल्याबरोबर ओळखलं तिनं आसना. आणि प्रभूंना ओळखल्याबरोबर तिने खाली उतरली आणि प्रभूंना क्षमा याचना करून, प्रभू मी पापीनी, प्रभू मी खूप पापीने हाव, मी उंच आसनावर बसली आणि तुम्हाला पाय पुसणं दिलं, प्रभू मला क्षमा करा, प्रभू मी खूप पापी आहे, अशी प्रभूंना क्षमा याचना करू लागली. प्रभूने तिची ख्याती ऐकून भेटण्यास तिला प्रभू तिच्या घरी येऊन बसण्यास प्रभूशी दिले पाय पुसणे टाकून. नजरेशी नजर मिळता प्रभूशी ओळखले तिने. आसनाखाली उतरून दंडोत करी प्रभूचे चरण धरून पुढे चालून बरेच भक्त प्रभूंच्या सन्निधानी येऊनी. कोणासी जीवन दान देती, कोणासी सतती देऊनी.
प्रभूंनी अशा भरपूर लीळा केल्या आणि कोणाला मेलेल्यांना जीवनदान दिलं प्रभूंनी. अशा प्रभूंनी लीळा करून करून अशा अनेक लीळा करी प्रभू गावोगावी फिरोनी. प्रभू प्रत्येक गावाला कुठे कुठे गेले तिथं तिथं प्रभूंनी अशा लीळा केला. कनवाडू परमेश्वराने जीव धरण्याचे वेशन स्वीकारूनी कलियुगी अवतार जन्म घेऊन अवतरले श्री चक्रधर स्वामी. जन्मोदय पुरे करोनी येतेच संपवितो लेखुनी. श्रोते जनास दंडोत करोनी कविला सुरकाल कृष्णमुनी विचरित. श्रीकृष्ण अवतार पंचमदशे अध्याय. श्री गोपाळ कृष्ण महाराज की जय. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.